श्री स्वामी समर्थ. तर चला बघूया या सप्ताहाचे राशी भविष्य. मेष, हा सप्ताह तुमच्यासाठी उत्तम असणार आहे. तुम्हाला तुमच्या जवळच्या माणसांची भरपूर मदत मिळेल. नवीन योजनेवर काम करीत असाल तर त्याची सुरुवात करण्यासाठी हा एक उत्तम काळ आहे. सारे काही जणू तुमच्या बाजूने होताना दिसून येत आहे. सुयोग्य योजना आणि त्यानुसार चालण्याचे एक योग्य धोरण, यशासाठी हे दोन्ही अत्यावश्यक आहे. तुम्ही बनवलेल्या योजनेमुळे तुम्ही रिलॅक्स मोडमध्ये असाल, पण आता यापुढील योजना बनवण्याचा काळ आहे. त्यासाठी तुम्हाला एक योग्य रणनीतीची गरज आहे. या सप्ताहात तुम्ही तुमच्या आई-वडिलांसोबत क्वालिटी टाइम स्पेंड कराल. तुमच्यासाठी तुमचे रिलेशनशिप खूप महत्त्वाचे आहे आणि या सप्ताहात तुम्ही ती अधिक सांभाळून ठेवणार आहात. एखाद्याचा तुमच्याशी वाद होण्याची शक्यता आहे, पण तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून साथ मिळेल. या सप्ताहात पोटाच्या व्याधी व ॲलर्जी तुम्हाला सतावणार आहेत. तुम्ही तुमच्या खाण्यापिण्यात बदल करायला हवा, अन्यथा गॅस व अपचनाचा त्रास होऊ शकतो. हाडे दुखण्याची समस्या होण्याची शक्यता आहे, ज्याचे कारण कॅल्शियमची कमतरता असू शकते. महत्त्वाचे निर्णय रविवार, मंगळवार व गुरुवारच्या दिवशी घेणे. उपाय, या सप्ताहात सोमवारच्या दिवशी एखाद्या गरीब दाम्पत्याला जेवायला घालणे आणि जेवणात शुद्ध देसी तुपातील मिठाई असणे गरजेचे आहे. सूर्यदेवाला पाण्याचा अर्घ्य देणे आणि रोज हनुमान चालीसा वाचणे. वृषभ, बदल हा निसर्गाचा नियम आहे आणि तुम्हीही तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर यायला हवे. मानसिक गुंता अद्यापही टिकून आहे आणि यासाठी नक्कीच तुम्हीच जबाबदार असाल. तुम्ही मनात जसा विचार करता तसेच बाहेर दिसण्याचा प्रयत्न करायला हवा, जेणेकरून लोक तुमच्याबाबत योग्य मत बनवू शकतील. तुम्हाला वाटते की सारे काही तुमच्या योजनेनुसार आणि तुम्ही ठरवल्यानुसार व्हायला हवे, जे सामान्यतः तुमच्या कार्यक्षेत्रात होत नाही. या कारणामुळे तुमचे मन दुखी राहील, पण समजूतदारपणे तुम्ही तुमच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला तर त्याचे उत्तम परिणाम तुम्हाला मिळतील. तुम्ही आजपर्यंत जी नाती प्रामाणिकपणे जोपासली आहेत, आता वेळ आली आहे त्या नात्यांकडून तुम्हाला फळ मिळायची. नात्यांबाबत तुम्हाला नवा अनुभव जाणवेल व त्यामुळे तुम्ही आनंदी राहाल. पण तरीही भावनेच्या भरात कोणताही मोठा निर्णय घेऊ नये. बोलण्यावर ताबा ठेवावा. आरोग्याच्या दृष्टीने हा सप्ताह उत्तम राहणार आहे. तुम्ही शारीरिक रूपाने तरतरीत आणि उत्साही राहाल. जे जातक दम्याचे रुग्ण आहेत त्यांनी सावध राहायला हवे आणि डॉक्टरांकडून नियमितपणे तपासून घ्यायला हवे. सर्दी खोकल्याचा तुमच्या तब्येतीवर परिणाम होऊ शकतो. महत्त्वाचे निर्णय रविवार, बुधवार आणि शुक्रवारच्या दिवशी घेणे. उपाय, गुरुवारच्या दिवशी उपवास करणे आणि गुरुवारच्या दिवशी सकाळी केळीच्या झाडाची पूजा करून त्याच्या खाली तुपाचा दिवा लावणे. त्यासोबतच केळीच्या झाडाखाली हरभरा डाळ व्हावी. मिथुन, तुम्हाला वाटते की तुमचे काम कोणत्याही अडथळ्याविना आरामात आपोआप होत राहावे. हा विचार अतिशयोक्तीचा आहे. आराम आणि मनोरंजनाचा काळ आता संपला आहे. तुमच्यासाठी आता ही वेळ आहे दुप्पट ऊर्जेसोबत पुन्हा कामावर परतण्याची. त्यामुळे जोमाने काम करणे हाच तुमच्यासाठी मंत्र आहे. कार्यक्षेत्रात धैर्य हाच या सप्ताहाचा मंत्र आहे. घाई गडबडीत कोणतेही काम करू नये. कोणताही नवा प्रोजेक्ट हाती घेण्यापूर्वी त्याचे सारे पैलू
बारकाईने तपासून घ्यावेत. यावेळी कामामध्ये तुम्ही जास्त सावधगिरी बाळगायला हवी. एखादी विश्वासू व्यक्ती तुमचा घात करू शकते. या सप्ताहात संतुलित आचरण अत्यंत आवश्यक आहे. नात्यांमध्ये गेले अनेक दिवस जी समस्या चालू राहिली होती ती बऱ्याच प्रमाणात या सप्ताहात सुटताना दिसत आहे. पण घरातील वडीलधाऱ्या मंडळींकडे दुर्लक्ष करणे तुमच्यासाठी नवी समस्या निर्माण करू शकते. या सप्ताहात तुम्हाला आरोग्याकडे थोडे लक्ष देण्याची गरज आहे. हिंडणे फिरणे तुमच्यासाठी उत्तम ठरणार आहे. प्रवासामुळे तुम्हाला आत्मशांती लाभेल. तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यात राहण्याची संधी मिळेल. महत्त्वाचे निर्णय सोमवार, बुधवार आणि शनिवारच्या दिवशी घेणे. उपाय: शनिवारच्या दिवशी सरसोच्या तेलात लोखंडी खिळा टाकून ते तेल पिंपळाच्या मुळाशी व्हावे. आणि जर तुम्ही शनिवारच्या दिवशी तेल दान करत असाल तर ते दान करायच्या आधी त्यात स्वतःचे प्रतिबिंब पाहावे. कर्क: सिद्धांतापेक्षा जास्त व्यवहाराला महत्त्व आहे. सारे काही पुस्तकी ज्ञानातून मिळवता येऊ शकत नाही. काही ठिकाणी व्यावहारिक ज्ञानाचीही गरज असते. या सप्ताहात काहीशी अशीच गरज आहे. निश्चितच यामध्ये आपण कमकुवत आहात, पण तुम्हाला आजूबाजूच्या लोकांची पूर्ण साथ मिळेल. कधी भाग्य पूर्णपणे तुमच्या सोबत असते. या सप्ताहातही असेच काही होणार आहे. तुम्ही परिश्रम कमी कराल, पण सारे काही व्यवस्थित होत राहील. जिंकण्यासाठी जणू काही तुम्ही व तुमच्या परिस्थितीने सारी तयारी करून ठेवली आहे. तुम्ही हुशारीने पर्याय निवडावेत. नात्यांबाबत तुम्ही एकीकडे अत्यंत भावुक राहतात, तर दुसरीकडे तुम्ही नात्यांमुळे खुश न झाल्यामुळे लोकांना दुखावतात. या सप्ताहातही तुम्ही तुमचं बोलण्याने अनेकांचे मन दुखवण्याची शक्यता आहे. अशा वेळी हेच उत्तम होईल की छोट्या मोठ्या गोष्टींनी नाती बिघडू देऊ नयेत. या सप्ताहात तुमच्या तब्येतीबाबत तुम्ही काहीसे त्रस्त राहणार आहात. हा त्रास मानसिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारचा असू शकतो. बदलत्या हवामानामुळे तुमची तब्येत बिघडू शकते. बाहेरचे खाणे टाळावे आणि नियमितपणे व्यायाम आणि योगा करावा. महत्त्वाचे निर्णय रविवार, मंगळवार आणि गुरुवारच्या दिवशी घेणे. उपाय: बुधवारच्या दिवशी श्री गणेशाच्या मंदिरात जाऊन श्री गणेशाला दुर्वा अर्पण करणे आणि गाईला चारा खायला देणे. सिंह: तुम्ही जसे आहात तसे उत्तम आहात. स्वतःला इतरांनुसार बदलण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा तुम्ही राहणार नाहीत. स्वतःवर फोकस करा आणि इतरांविषयी थोडा कमी विचार करा. एकतर्फी विचार तुमच्यासाठी अनेक अडचणी उभ्या करू शकतात. त्यामुळे तुम्ही सावध राहायला हवे. कार्यक्षेत्रात तुमचे लवचिक धोरण तुमचे नुकसान करू शकते. तुमच्या व्यवहारात गांभीर्य आणावेत, कारण आता कार्यक्षेत्रात मोठे व कडक निर्णय घेण्याची वेळ आली आहे. तुमची चूक तुमच्यासोबत तुमच्या साथीदारांनी खूप मागे पाडू शकते. फक्त भावनेपोटी कोणताही मोठा निर्णय घेऊ नये. जर तुम्ही सौम्य असाल तर ते तुमचे वैशिष्ट्य आहे, पण इतरांना तुमच्या या सौम्यपणाचा फायदा घेऊ देऊ नका. तुम्ही नात्यांबाबत किती भावुक आहात हे तुमच्या आजूबाजूच्या लोकांना माहीत आहे. या सप्ताहात लोक यांचा फायदा घेण्याची जास्त शक्यता आहे. या सप्ताहात जादा काम आणि अचानकपणे केला जाणारा प्रवास तुम्हाला थकवू शकतो. प्रवासामुळे तुम्हाला तुमची शारीरिक ऊर्जा कमी झाल्याची जाणवेल. तुम्हाला तुमच्या आरोग्याबाबत सावध राहायला हवे. महत्त्वाचे निर्णय रविवार, मंगळवार किंवा गुरुवारच्या दिवशी घेणे. उपाय:
मंगळवारच्या दिवशी स्नानानंतर वडाच्या झाडाचे एक पान तोडून आणावे. ते स्वच्छ धुवून थोड्या वेळानंतर हनुमानासमोर ठेवावे आणि नंतर त्यावरती केशराने श्रीराम लिहावे आणि हे पान आपल्या पर्स किंवा पाकिटामध्ये ठेवावे. कन्या, सारे काही ठरल्या वेळी घडत असते व काही गोष्टींसाठी वाट पाहावी लागते. यावेळी सर्वात जास्त गरज आहे धैर्याची. तुम्हाला वाटते की साऱ्या गोष्टी भराभर घ्याव्यात, पण आपण इच्छा असूनही त्या भराभर होऊ शकत नाही. जर प्रयत्नही कराल तर त्या हानिकारक ठरू शकतात. तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त तुमच्या नशिबात आहे. तुमची स्थिती पूर्वीच्या तुलनेत जास्त चांगली असेल आणि मोठी जबाबदारी तुम्हाला दिली जाऊ शकते. फर्निचरचे व्यावसायिक असाल तर या सप्ताहात व्यवसाय विस्तारण्याची योजना बनवू शकतात. अनेक संधी चालून येत आहेत. तुम्ही तुमच्याकडून कोणतीही उणीव ठेवणार नाही, पण स्थिती अशी तयार होईल की तुम्ही चुकीचे समजले जाल. याबाबत तुम्ही काहीही करू शकत नाही, त्यामुळे विनाकारण मानसिक रूपाने त्रस्त होऊ नये. नात्यांबाबत हा सप्ताह फारसा चांगला राहणार नाही. या सप्ताहात तुमची तब्येत काहीशी बिघडू शकते. सर्दी, ताप इत्यादी मोसमी आजार त्रस्त करू शकतात. कामाच्या जादा व्यापामुळे या सप्ताहात तुम्हाला शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवू शकतो. कोणत्याही प्रकारचा आजार हलक्या समजू नये व सावध राहावे. महत्त्वाचे निर्णय सोमवार, मंगळवार व शुक्रवारच्या दिवशी घेणे. उपाय: श्री दत्तगुरूच्या पूजेत पिवळे फूल, हरभरा डाळ, पिवळी मिठाई व पिवळे तांदूळ वापरणे आणि गुरुवारच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवणे. तुळा, या सप्ताहात तुम्ही नसत्या आव्हानांपासून दूर राहायला हवे. आव्हानांची खेळणे तुम्हाला जड जाऊ शकते. तुम्ही जिथे तुमचा काही फायदा दिसेल अशाच मार्गाने जायला हवे. जे काम तुमच्या नियंत्रणात असेल, जे करण्यात तुम्ही सक्षम असाल, असेच काम तुम्ही हाती घ्यायला हवे. या सप्ताहात थोडी वाट पाहावी आणि धीर धरावा. वेळ सध्या योग्य प्रकारे विचार करण्याची आहे, पण घाई गडबडी कोणत्याही नव्या कामात योजना न आखता हात घालू नये. कार्यक्षेत्रात कामाचा ताण जास्त राहील, पण सप्ताहाच्या अखेरीस पूर्ण होतील. असे म्हणतात की जसे पेराल तसे उगवेल. नात्यांबाबतही तुम्ही जे पेरले आहे ते उगवून येण्याची वेळ आली आहे. तुम्हाला तुमच्या अपेक्षेपेक्षा उत्तम मिळेल अशी तुम्हाला आशा आहे. नात्यांबाबत सकारात्मक विचार तुमच्यातील बदलाचे कारण ठरेल. या सप्ताहात तुम्हाला तब्येतीबाबत कोणती ना कोणती चिंता राहील. मोसम बदलामुळे पसरणाऱ्या आजारांपासून सावध राहण्याची गरज आहे. दीर्घकाळापासून पीडित रुग्णही समस्या सोडवण्यात असमर्थ राहतील. वाहन व एखाद्या यंत्राने अचानक दुखापत होण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे निर्णय रविवार, मंगळवार आणि बुधवारच्या दिवशी घेणे. उपाय: सोमवारच्या दिवशी ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करणे आणि शिवपिंडीवर अभिषेक करणे. वृश्चिक, तुम्ही तुमच्या रागावर या सप्ताहात थोडे नियंत्रण ठेवायला हवे. रागामुळे तुमचेच नुकसान होते हे तुम्ही जाणता, पण कित्येकदा हे नुकसान खूप मोठे होऊ शकते, ज्याची तुम्ही कल्पनाही नाही करू शकणार. या सप्ताहात असेच काही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही रागावर व तुमच्या बोलण्यावर ताबा ठेवावा. या सप्ताहात तुम्हाला सारे काही रिव्हर्स गिअरमध्ये होत आहे असे वाटत आहे. मागील काही काळापासून तुम्ही व्यवसाय व नोकरीबाबत गोंधळात होता. तो गोंधळ या सप्ताहात संपुष्टात येत आहे. या सप्ताहात तुमचा उत्तम काळ तुमच्या कुटुंब, नातलग व मित्रांसोबत जाणार आहे. नाती जगण्याचा तुमचा विचार या सप्ताहात फलद्रूप होऊ शकतो. तुमच्यामुळे घरातील मोठी माणसे नाराज होणार नाहीत असा प्रयत्न करावा.
नाती जगवण्यासाठी कधी कधी झुकावेही लागते. या सप्ताहात तुमचे आरोग्य उत्तम राहणार आहे, पण मानेला दुखापत होणार नाही याची काळजी घ्यावी. तुमच्या तब्येतीत सुधारणा होताना दिसत आहे. तरी उत्साही राहण्यासाठी आणि फिट राहण्यासाठी तुम्ही प्रयत्न करीत राहावे. मानसिक शांतीसाठी अध्यात्माचा आधार घेऊ शकतात. महत्त्वाचे निर्णय रविवार, सोमवार व बुधवारच्या दिवशी घेणे. उपाय: बुधवारच्या दिवशी श्री गणेशाला शेंदूर अर्पण करणे. धनु, या सप्ताहात तुम्हाला पुन्हा जीवनात संतुलन राखायला हवे. तुमचा वेळ छंदांच्या कामामध्ये वाया घालवू नये, कारण तुम्हाला कामावर इतर गंभीर बाबींवर फोकस करायचा आहे. तशी छंदांची कामे बंदच करण्याची गरज नाही, पण या सप्ताहापुरते त्यावर बंधन घालायला हवे. या सप्ताहात नशिबापेक्षा तुमचे काम उपयोगी पडणार आहे, पण या सप्ताहात मेहनतीसोबत थोडी सावधगिरीही हवी आहे. लोक तुमचा फायदा करून घेण्यासाठी टपून बसले आहेत. तुम्ही तुमच्या कामाच्या बळावर त्यांना मागे पाडू शकतात. यासाठी कामावर फोकस करावा. या सप्ताहात कल्पनेच्या जगातून बाहेर येणे. नात्यांबाबत विचार करताना थोडी व्यावहारिकता ठेवावी. सारेच लोक तुमच्यासाठी चांगले नाहीत, पण सारेच वाईटही नाहीत. या सप्ताहात तुमच्यासाठी चांगले व वाईट ओळखण्याची संधी आहे. तुम्ही नात्यात कोठे आहात हे ठरवू शकतात. या सप्ताहाच्या माध्यमात तुमच्या बेसावधपणामुळे तुमची तब्येत बिघडू शकते. खाण्यापिण्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. तुमच्या शरीराला परिश्रम व विश्रांती दोन्हींची सवय लावून घ्या. गाडी चालवताना सावध राहावे. महत्त्वाचे निर्णय रविवार, मंगळवार व शनिवारच्या दिवशी घेणे. उपाय: या सप्ताहात रविवारी रात्री झोपताना डोक्याजवळ 1 ग्लास भरून दूध ठेवा आणि झोपी जा. दुसऱ्या दिवशी स्नानानंतर दूध बाभळीच्या झाडाच्या मुळाजवळ टाकावे. मकर, या सप्ताहात हटवादीपणाने कोणताही निर्णय घेणे टाळा. हे खरे की तुम्ही इतरांपेक्षा वेगळे आहात व गर्दीपासून वेगळे चालण्यावर विश्वास करतात, पण या सप्ताहात गरज पडल्यास गर्दीतही सामील व्हा, कारण या सप्ताहात यातच तुमचा फायदा दिसत आहे. स्वतःला जरा बदला. या सप्ताहात तुमच्या वरिष्ठांसोबतची मीटिंग यशस्वी झाल्यामुळे विरोधक तुमच्या विरोधात सक्रिय होतील. नव्या लोकांच्या भेटी घेण्यात हा संपूर्ण सप्ताह तुम्ही व्यस्त राहणार आहात. मेहनत करावी लागेल. नात्यांबाबतचा तुमचा विचार खूपच व्यापक आहे, पण तुमच्या माणसांनाच तुमचा हा विचार पसंत नसेल, कारण ते तुमच्या भावना समजू शकणार नाहीत. तुम्ही समजवण्याचा प्रयत्न करावा, पण त्यांच्यावर प्रेशर टाकू नये, अन्यथा गोष्ट बिघडू शकते. आरोग्याच्या दृष्टीने हा सप्ताह उत्साह व जोमाने भरलेला असेल. दीर्घ आजाराने पीडित जातकांच्या तब्येतीत सुधारणा होईल. आरोग्य टिकून ठेवण्यासाठी तुम्ही जागरूक राहाल. मानसिक शांतीसाठी तुम्ही या सप्ताहात निसर्गाचा आनंद घ्याल. महत्त्वाचे निर्णय रविवार, मंगळवार आणि शुक्रवारच्या दिवशी घेणे. उपाय: आयुं प्रजां धनं धान्यं सौभाग्यं सर्व संपदं देहि देव महावृक्षं त्वामहं शरणं गतं. विश्वाय विश्वेश्वराय विश्वसंभवाय विश्वपतये गोविंदाय नमो नमः. या मंत्राचा जपासोबत शनिवारी पिंपळाला प्रदक्षिणा घालणे. कुंभ, गेल्या सप्ताहात तुमच्या भावुकता व भीतीने तुमचे खूप काम बिघडवले होते. वेळ आहे आता स्वतःला अत्यंत मजबूतपणे सादर करण्याची. हा तुमच्यासाठी यासाठी गरजेचा असेल, जेणेकरून तुम्ही ज्या त्रासातून गेला आहात तो पुन्हा तुम्हाला सतावणार नाही. या सप्ताहात
तुम्ही नव्या कामाबाबत उत्साही असणार आहात। तसे तुम्ही हेही समजायला हवे की फक्त उत्साहाने लक्ष गाठता येत नाही, तुम्हाला त्या दिशेने प्रयत्न करीत राहायला हवेत। नवा व्यवसाय सुरू करण्यात अपरिचितांचीही साथ मिळेल। या सप्ताहात नाती तुमच्यासाठी अत्यंत गरजेची आहेत हे तुम्ही मानले आहे। गेल्या सप्ताहात तुम्हाला याचे उदाहरणही मिळाले असेल। आता या सप्ताहात या नात्यांना बळकटी देण्याचे काम करा। उत्साहाच्या भरात कोणाही कौटुंबिक सदस्याला काहीही वाईट बोलू नये। या सप्ताहात तुम्हाला दातदुखी जास्त त्रास देण्याची शक्यता आहे। काही जातकांना अचानक सायटिकाच्या वेदनाही उद्भवू शकतात। मानसिक अशांती जाणवू शकते, जी दूर करण्यासाठी हिंडणे फिरणे लाभदायक ठरू शकते। मधुमेह व लठ्ठपणाने त्रस्त व्यक्तींनी जास्त दक्षता बाळगावी। महत्त्वाचे निर्णय रविवार, सोमवार व बुधवारच्या दिवशी घेणे। उपाय: मंगळवारच्या दिवशी श्रीराम मंदिरात जाऊन हनुमंताच्या कपाळीचा शेंदूर उजव्या हाताच्या अंगठ्यावर घेऊन सीता मातेच्या श्रीचरणी लावावा आणि संध्याकाळी बुंदीचा प्रसाद वाटावा। मीन: या सप्ताहात तुम्ही एका नव्या प्रवासासाठी तयार आहात, पण या प्रवासाला जाण्यापूर्वी स्वतःत बदल करण्याचा प्रयत्न करू नये, कारण हे तुमच्या हिताचे होण्याऐवजी विरुद्धही होऊ शकते। शांत आणि स्थिर चित्तानेच रणनीती बनवावी आणि आपल्या योजनांवर विश्वास ठेवून पुढे जावे। या सप्ताहात व्यवसाय विस्ताराची संपूर्ण रूपरेषा तुमच्या डोक्यात तयार आहे आणि आता ती अंमलात आणण्याची वेळ आली आहे। तुमची नजर तुमच्या लक्ष्यावर ठेवा आणि तुम्ही योग्य दिशेने जात आहात यावर विश्वास ठेवा। छोटे मोठे त्रास होऊ शकतात, पण तुम्ही त्यावर उपाय काढाल। डोळे झाकून विश्वास करणे कधी कधी खूप नुकसान करणारे असू शकते। जवळच्या नात्यातील माणसे तुम्हाला धोका देऊ शकतात आणि यासाठी तुम्हीही तेवढेच जबाबदार असाल। पण अशा वेळी तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून पूर्ण सहकार्य लाभेल। त्यांच्यासोबत तुम्ही चांगला क्वालिटी टाइम स्पेंड कराल। या सप्ताहात तुम्हाला शारीरिक श्रम जास्त करावे लागतील, त्यामुळे शरीरात थकवा वाढणे स्वाभाविक आहे। अशा वेळेस कामासोबत स्वतःकडेही लक्ष द्यायला हवे। रागावणे टाळा आणि शिळे व जास्त तिखट आणि तेलकट पदार्थ पोटदुखीचे कारण बनू शकते, याकडे लक्ष ठेवा। महत्त्वाचे निर्णय रविवार, मंगळवार आणि गुरुवारच्या दिवशी घेणे। उपाय: या सप्ताहात रविवारच्या दिवशी सूर्याच्या पहिल्या किरणाला नमस्कार करणे आणि तांब्याच्या लोट्यात स्वच्छ पाणी भरून त्यात लाल मिरचीच्या 11 बिया टाकून ओम घृणीम सूर्य आदित्य क्लीम ओम मंत्र म्हणत सूर्यनारायणाला अर्पण करणे। आपणा सर्वांचा हा सप्ताह चांगला जाओ हीच स्वामी चरणी प्रार्थना। श्री स्वामी समर्थ।